नाशिकमधील बोंधूबाबा खरातच्या एका जवळच्याच व्यक्तीने त्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे। तक्रारदाराच्या गरोदर पत्नीवरती बोंधू खरातने लैंगिक अत्याचार केले होते। त्याच रागामधून तक्रारदाराने खरातच्या सर्व कृत्यांवरती लक्ष ठेवलं। खरातच्या केबिनमध्ये स्पाय कॅमेरे बसवले आणि त्यामुळेच तक्रारदाराला खरातचे सगळे काळे कारनामे हे समजले। खरातचे अनेक बड्या लोकांसोबत संबंध असल्याचं तक्रारदारानं तेव्हा तक्रारमध्ये म्हटलेलं होतं। मात्र आता खरातला अटक झाल्यानंतर जवळच्या व्यक्तीने खरात विरोधामध्ये ही तक्रार दिली आहे आणि अनेक धक्कादायक खुलासे देखील केले। काळे कारनामे करणाऱ्या अशोक खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल झालाय। संसारामध्ये भांडण होत असल्यानं महिला या बोंधू खरातकडे गेली आणि यानंतर त्या महिलेचा घटस्फोट झाला। धक्कादायक बाब म्हणजे खरातने या महिलेचं लैंगिक शोषण केलं आणि ती गर्भवती राहिली। या पीडित महिलेला गर्भपात करण्यासाठी खरातने कार्यालयामध्ये बोलवून तिला औषध दिलं। एवढंच नाही तर घटस्फोट झाल्यानंतर या नराधमानं लग्नाचं आमिष दाखवत तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलेचं शोषण केलं। या महिलेला 2027 मध्ये लग्न करणार असल्याचं आश्वासन या बोंधू खरातनं दिलेलं होतं। तर अवतारी पुरुष असल्याचं सांगून खरातनं या महिलाला विश्वासात घेऊन तिचं लैंगिक शोषण केलंय। या प्रकरणी आता खरातवरती एकूण 3 गुन्हे हे दाखल झालेत। अंकशास्त्र आणि भविष्याच्या नावाखाली महिलांवरती अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची एसआयटी चौकशी ही पूर्ण झाली आहे। खरात त्याच्यासह खरातचा ऑफिस बॉय, आर्थिक व्यवहार सांभाळणारा दीपक लोंढेसह एकूण 8 जणांची तपास पथकानं कसून चौकशी केली आहे। दरम्यान खरात विरोधामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तपासासाठी त्याचा ताबा मिळवलाय। क्राईम ब्रांचकडून खरातची चौकशी ही करण्यात येते। बोंधुगिरी आणि अखोरी कृत्यांच्या माध्यमामधून शेकडो निष्पापांना आपल्या जाळ्यामध्ये ओढणारा नराधम अशोक खरात याच्या काळ्या धंद्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर रविवारी पुन्हा त्याची एसआयटी चौकशी झाली। या चौकशीदरम्यान पोलिसांनी या हैवानाची हवाच काढल्याचं दिसतंय। चौकशीनंतर जेव्हा अशोक खरात बाहेर आला तेव्हा ताकदच राहिली नसल्याचं त्यानं सांगितलंय। त्याला धड चालता देखील येत नव्हतं। यावेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देण्याचा प्रयत्न त्यानं केला। मात्र अनेक महिलांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या खरातचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतलाय। दैवी शक्ती प्राप्त असल्याचं सांगून महिलांवरती अत्याचार करणारा हा बोंधू पाय लटपटत चालत होता। नाशिकमधील बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच आता तपासाला आणखी वेग आलाय। आधीच गंभीर आरोपांना सामोरं जात असलेल्या खरात विरोधामध्ये आणखीन 3 पीडित महिलांनी पुढे येत तक्रार नोंदवण्याची तयारी दाखवली आहे। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती ही आणखीन वाढलेली असून तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। या 3ही महिलांना विश्वासामध्ये घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात येते। एसआयटी कडून या महिलांचे जबाब नोंदवले जात आहेत। अशोक खरातनं महिलांचं शोषण केल्याचे 100हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती ही देखील समोर आली आहे। बोंधू अशोक खरात प्रकरणावरती आता नाना पटोलेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। खरात सोबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोटो, व्हिडिओ हे समोर येत आहेत। त्यांच्यावरती देखील आता कारवाई होणार का असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय। मंत्रीच नाहीत तर खरातच्या प्रकरणांमध्ये मंत्रालयातील अनेक अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये उद्या विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडणार असल्याचं पटोलेंनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी भांडा फोडला। मागच्या वेळेचं मी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवलं, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी का लपवलं? काय अशी घटनाच झाली नाही असं मुख्यमंत्री स्वतः बोललेत, रेकॉर्डला आहे। आपण प्रश्न आहे म्हणून उद्या स्थगनच्या माध्यमातून सरकारला या सगळ्या गोष्टीचा खुलासा द्यावा लागेल आणि वेळ आला तर सरकारला राजीनामा द्यावा लागणार। त्यामुळे हे सगळे प्रश्न उद्या आम्ही उपस्थित करू, आम्ही स्थगन मांडू, कारण की याच्यात महाराष्ट्राची बदनामी आहे। देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे आणि म्हणून उद्या आम्ही विरोधी पक्ष म्हणून या विषयावरचं स्थगन प्रस्ताव विधानसभेत आम्ही मांडणार आहे। नाशिकमधील बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई करणार। यामध्ये अधिकारी असो, लोकप्रतिनिधी असो, सगळ्यांवरती कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता आणि अनेक प्रकरणं हे महिलांशी त्याच्यामधले काही गोष्टी महिलांशी संबंधित असल्यामुळे प्रकरण संवेदनशील आहे। म्हणूनच त्याच्या एसआयटी प्रमुखपदी एका महिला IPS अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी ज्याचे जे ह्या चौकशीमध्ये दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई होईल।
खासदार सुनील तटकरे यांनी खरातच्या नादी लागून कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का असा सवाल विकास लवांडेंनी केला होता. याला सूरज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. तटकरेंच्या बोटाला झालेली जखम कारचा दरवाजा लावताना झाली असल्याचं ट्विट हे सूरज चव्हाणांनी केलंय. त्यांची गाडी समोरून आली, आम्ही दोघं समोर आल्यानंतर ते थांबले, मी थांबलो, मी उतरून गेलो, आम्ही दोघं एकमेकांशी बोलत होतो, खाली उतरून अशी बोलत होते आणि नंतर गाडीत बसत असताना नेमका मी दरवाजा लावला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. ती जी दुखापत झाली होती त्यानंतर मी स्वतः त्यांना घेऊन दवाखान्यात गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांच्या त्या जखमीवरती उपचार देखील करण्यात आले होते. त्याचा स्वतः साक्षीदार मी आहे. आपण जर पाहिलं तर त्यावेळेस मी तटकरे साहेबांचं काम करत नव्हतो, तर मी गीते साहेबांचं काम करत होतो, हे मी निश्चित सांगेन. परंतु आता आपण जर बघतोय तर त्यांना ती काही झालेली दुखापत आहे तिचा वेगळीकडे नेण्याचा काही विरोधकांचा प्रयत्न चाललाय किंवा राजकीय लोक त्याचं भांडवल करतात, हे अत्यंत अयोग्य आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपच्या भूमिकेनंतर शिवसेना ॲक्शन मोडवरती आली आहे. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या मंत्र्यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी नाराजी आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सातारा जिल्हा परिषदेवरून राजकारण तापू लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज भाजप विरोधामध्ये आंदोलनाची हाक दिली आहे. सकाळी 10 वाजता विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच आमदार आंदोलन करणार आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये भाजपकडून दादागिरी केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ हे जास्त असताना देखील भाजपनं बळाच्या जोरावरती अध्यक्षपद मिळवल्याचा दावा केला जातोय. आंदोलनानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये देखील हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाणार आहे. साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मदत झाल्याची कबुली भाजपनं दिली आहे. हास्य कल्लोळामध्ये भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी महेश शिंदे यांची मदत झाल्याची कबुली दिली. सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भैया भोसले यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं. यावेळी आमदार अतुल भोसले आणि मनोज घोरपडे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये प्रिया शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची मदत झाल्याचंही कबूल केलंय. आपण आता सर्वांचा उल्लेख केला, मात्र आमदार महेश शिंदे यांची काही मदत झाली नाही का आपल्याला? आपण त्यांचा उल्लेख सुद्धा केलेला नाही. आमदार महेशदादांची निश्चितपणे मदत झालेली आहे, त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलंय. हट्ट केला असता तर मला देखील कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं, मात्र कॅबिनेटला एकच खातं मिळतं, त्यामुळे मीच राज्य खातं मागून घेतल्याचं योगेश कदम यांनी सांगितलंय. राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळेच कोकणचा आणि मतदारसंघाचा विकास करू शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. योगायोग चांगला आहे की राज्यमंत्रीपद कदाचित मी हट्ट धरला असतं तर कॅबिनेट देखील पद मिळालं असतं, पण मी आज पहिल्यांदा कदाचित बोलतो पण मी राज्यमंत्रीपद मागून घेतलं. तर मला माहिती होतं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं की एकच खाते येईल आणि कुठलं खाते त्याची मला खात्री नव्हती. पण जर का राज्यमंत्रीपद आलं तर चांगली खाती आपल्याला मिळू शकतात आणि त्या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात आणि आपल्या कोकणात काही अनेक गोष्टी आपण करू शकतो. बारामतीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दापोली मतदारसंघाचा विकास करणार असल्याचं मोठं विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलंय. पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा तसा विकास कोकणाचा झाला नसल्याचं खंत देखील योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे. कोकणचा विकास होणार नाही तोपर्यंत राज्याचं पर्यटन वाढणार नसल्याचं योगेश कदम म्हणाले. त्याबरोबरच नितेश राणे यांनी सुरू केलेली रोरो सेवा ही दापोलीत थांबत नाही, ती थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील योगेश कदम म्हणाले. माझा दापोली मतदारसंघ मी टार्गेट ठेवलं माझ्या डोळ्यासमोर, कारण ज्या वेळेस आम्ही बारामतीत जातो आणि विकास पाहतो, जिथे पाणी नाही त्या बारामतीचा विकास हा कशा पद्धतीने तिथल्या नेत्यांनी केला. आज मी कोकणामध्ये हे मंत्रिपद असताना माझ्या कोकणाचा विकास कसा होईल माझ्या डोळ्यासमोर हाच पहिला टार्गेट मी ठेवला आणि बारामतीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन माझा दापोलीचा विकास करणं हेच माझं मी ध्येय ठेवलेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी आणि ठोक मानधनदारांनी
मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते. वनमंत्री गणेश नाईक यांनी शिक्षण, आरोग्य आणि परिवहन सेवेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा केली आहे. या संदर्भामध्ये ठराव येणाऱ्या महासभा आणि स्थायी समिती सभेमध्ये मांडण्यात येणार आहे. कामगारांच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आलेली असून यामुळे अनेक वर्ष कंत्राटी तत्वावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षक असो, तो शिपाई असो, तो तिथला झाडूवाला असो की तो वॉचमन असो, हा परमनंट झाला पाहिजे. बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी. शिक्षण विभागानंतर आरोग्य विभाग आहे, त्याच्यामध्ये आया, दाया, वॉर्डबॉय, डॉक्टर्स हे सर्व परमनंट व्हायला पाहिजे. ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचं वयाच्या 89व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. 4 वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेल्या दत्ता मेघेंनी राज्यसभा सदस्य त्याबरोबरच महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. 2014मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजकारणासोबतच त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलंय. नागर युवक शिक्षण संस्थेच्या माध्यमामधून त्याबरोबरच दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सारख्या संस्थांच्या उभारणीमधून त्यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधा पोहोचवल्या. त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली. मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणून देखील ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढी देखील राजकारणामध्ये सक्रिय असून पुत्र समीर मेघे हे आमदार आहेत. नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीरनं यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकावली आहे. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा पुण्याच्या वाघोलीमध्ये पार पडली. या स्पर्धेमध्ये गादी विभागामधून हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागामधून सोलापूरचं महेंद्र गायकवाड हे जेतेपदाच्या लढतीसाठी आमने सामने आले होते. या लढतीमध्ये सदगीरनं महेंद्र गायकवाडला पराभूत करून दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलाय. याआधी 2019 साली हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला होता. हर्षवर्धन हा अर्जुनवीर काका पवार यांचा पठ्ठा आहे. पुण्यातल्या काका पवारांच्या तालमीमध्ये तो सराव करतो. दरम्यान दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्यानंतर हर्षवर्धननं मॅटवरच्या कुस्तीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन आपल्या सोबत आहे. हर्षवर्धन, काय सांगायचंय, आज हा मोठा दिवस आहे तुझ्यासाठी? खरं तर मी 2019-20ला महाराष्ट्र केसरी झालो होतो. माझं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण मी अशा परिस्थितीतून आलोय. मला एक सरकारकडून गरज होती शासकीय नोकरीची. ती नोकरी शासनाने मला दिली नाही. मला दुःख होतं की मला संपल्यामध्ये जमा केलं होतं, पैलवान नाही म्हणून जमा केलं होतं काही लोकांनी. मी आज काका पवारांच्या तालमीसाठी मी इंतिनी करून दाखवला आणि आज खुशीमध्ये मी आज माझ्या मॅचच्या कुस्तीची रिटायरमेंट घेतली. नागपुरात गंगाधर फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वडिलांच्या नावानं उभारण्यात आलेल्या या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी आणि अल्ट्रासाऊंड सारख्या महागड्या सुविधा या नाममात्र दरामध्ये मिळणार आहेत. अशा प्रकारचं डायग्नोस्टिक सेंटर हे प्रत्येक तालुक्यामध्ये उभी राहावीत अशी मागणी नितीन गडकरींनी केली आहे. कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर होतं, त्याचा ब्लॅक मार्केट सुरू झालं होतं. पण आपल्या इथेच वर्धेमध्ये आपल्या इथल्या तरुण एका फार्मास्युटिकल क्षेत्रातल्या उद्योजकांनी रेमडेसिवीर तयार केलं, फंगसचे इंजेक्शन तयार केले. आपल्याकडे तर भरपूर उपलब्ध झाले, पण पुण्यापासून मुंबईपासून सगळ्या देशात आपण पाठवले आणि त्यामुळे लोकांची सोय झाली, अनेक लोकांचे डोळे वाचले. त्यामुळे आज मला विश्वास आहे की हे एक प्रकारे गरीब लोकांना जीवदान देणारं मंदिर आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांची जी जनारोग्य योजना आहे त्याच्यासोबत महाराष्ट्र सरकारनेही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली आणि या 2 योजनांच्या माध्यमातून आता जवळपास महाराष्ट्रातल्या 100% लोकांना आपण या योजनांमध्ये कव्हर केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 4,500 हॉस्पिटल्सचं नेटवर्क आपण उभं केलेलं आहे की ज्या ठिकाणी सर्व लोकांना मोफत उपचार हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत.
मुंबईच्या कांदिवली पूर्वमधील प्रभाग क्रमांक 26 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जनसेवालय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक धर्मेंद्र राजाराम काळे यांच्या जनसेवालय कार्यालयाचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. नक्कीच शाखा उद्घाटन केलेलं आहे. जनसेवेचं कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. आमचे धर्मेंद्र काळेजी जे जिंकलेले आहेत त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन करताना खूप आनंद होतो आणि अर्थात तुम्ही पाहताय आमचे सगळे इकडे जे सैनिक आहेत ते लढत आहेत, मुंबईसाठी लढत आहेत. मुंबईतील पालिका सफाई कामगार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. म्युनिसिपल मजूर युनियनच्या नेतृत्वाखालील कामगारांचा प्रतिनिधी मंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. यावेळी मालकी हक्कांची घरं मिळावीत ही त्यांची प्रमुख मागणी आहे. 2008 मध्ये शासनानं घरं देण्याचा निर्णय घेतला असला तरी आतापर्यंत केवळ 50 कामगारांनाच घरं मिळाली आहेत. शहरातील हजारो कामगार हे अजून देखील प्रतीक्षेमध्ये असून अनेक सेवा निवासस्थानांची अवस्था ही धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवरती कामगारांनी आपला प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा निर्णय घेतलाय. ठाणे महापालिकेनं 2013 पासून पुनर्वसनासाठी स्थलांतरित 1500 कुटुंबांना घर खाली करण्याची नोटीस बजावली आहे. नोटिसीमध्ये तात्काळ थकबाकी भरण्याचे आदेश देखील देण्यात आले. तसंच थकबाकी न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून घरं ताब्यात घेतली जातील असा इशारा देखील देण्यात आलाय. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तर महापालिकेनं आमचं पुनर्वसन करायला हवं, तोपर्यंत आम्ही जायचं कुठे असा प्रश्न या रहिवाशांनी उपस्थित केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.